राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी एक अध्यादेश असा काढला की या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला टॅक्सी चालवायची असेल, तुम्हाला रिक्षा चालवायचा असेल तर तुम्हाला मराठी येणं अनिवार्य आहे. मराठी आलंच पाहिजे. मला वाटतं प्रताप सरनाईकांनी अत्यंत क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे. त्याच्यात खूप ओरडाओरड झाली. सदावर्तेसारखे बाष्कळ वकील त्याच्यावर अदवा बोलू लागले. मला त्यांच्यावर काही म्हणायचं नाही, पण मला एक सांगा की प्रताप सरनाईकांनी जो निर्णय घेतला त्यात चूक काय? मला असं वाटतं की काही परप्रांतीय रिक्षा चालकांनी टॅक्सी चालकांनी अशी धमकी दिली आहे की 4 मेला आम्ही संपावर जाऊ. या धमकीला प्रताप सरनाईक भीक घालणार नाहीत. मला एक सांगा, तुम्ही महाराष्ट्रात येता, महाराष्ट्रात व्यवसाय करता, आपलं कुटुंबाचं पालनपोषण करता, आपल्या आईवडिलाला गावाकडे पैसे पाठवता, ज्या महाराष्ट्रात तुम्ही हे धंदा करता त्या महाराष्ट्राची तुम्हाला भाषा यायला नको? जी भाषा तुमच्या ताटामध्ये भाकरी देते, भाकरी टाकते, त्या भाकरीची भाषा तुम्हाला यायला नको? यात प्रताप सरनाईकने वेगळं काय सांगितलंय? मला आठवतंय की माझे वडील हे त्या काळात निजाम स्टेटमध्ये शिक्षक लागले होते. अर्थात ते नोकरीला लागले आणि 4-5 वर्षानंतर मराठवाडा साधारण महाराष्ट्रात आला. ज्यावेळेस मराठवाडा महाराष्ट्रात आला त्यावेळेस माझ्या वडिलांना, ज्यांची मातृभाषा मराठी आहे, त्यांना त्यावेळेसच्या 7वी वर्गाला असलेल्या मराठीचा विषयाची परीक्षा द्यावी लागली. म्हणजे 7वीला जो मराठी विषय होता त्या विषयाची परीक्षा द्यावी लागली, मराठी विषयाची. का? तर ते महाराष्ट्रात आलेत. जरी त्यांची मातृभाषा मराठी असली तरी त्यांना हा द्यावं लागला. यात चूक काय होतं? जे IPS IS ऑफिसर परीक्षा देण्याच्या अगोदर त्यांना एक प्रिफरन्स दिला असतो की तुम्हाला कोणत्या राज्यात काम करायचं आवडेल, त्या राज्यात गेल्यावर त्या राज्याची त्यांना भाषा यायला पाहिजे. तुम्ही संपर्क कसा करणार? मला सांगा, एखादा बिहारी UP-वाला हे जे आता बोंबलते त्यांचे नेते की 4 मे पासून संपावर जाऊ. अरे नालायक कोण? तुम्ही इंग्लंडमध्ये जाता, तुम्ही न्यूयॉर्कमध्ये गेला टॅक्सी चालवता, त्यावेळेस काय बिहारीत बोलता काय? आपल्या भारतातले कित्येक टॅक्सी चालक लंडनमध्ये आहेत, न्यूयॉर्कमध्ये आहेत. मी तर कधी गेलो नाही, आपण ऐकतो ती चर्चा चित्रपटातून पाहतोय. त्यांना तिथे इंग्रजीच बोलावं लागतं. मग तुम्हाला इथं मराठी बोलण्यासाठी काय चूक आहे? आणि मराठी भाषा तशी फार सोपी आहे, तुम्हाला ऐकून सुद्धा शिकता येते. आम्ही जसं मराठी माणसं, आमची काही हिंदी मातृभाषा नाही, पण आम्ही चित्रपट पाहून चांगली हिंदी बोलू शकतो. याच्यात तुम्हाला संपावर जायचं काय कारण? एक शहाणा हा UP बिहारचा नेता काय म्हणला की आम्ही नसतो तर ही मुंबई चालेल का, हे महाराष्ट्र चालेल का? आदमी जिसके पास गाड़ी वो गाड़ी लेके क्या करेगा? तो उसका गाड़ी तुम खरीद लो, उसका घर खरीद लो, उसको गांव भेज दो. तो तुम अपना मराठी लोग को लाके खड़ा करो गाड़ी चलाने के लिए. UP बिहार नहीं रहेगा तो मुंबई चलेगा? अच्छा, लग रहा है चलेगा? तो नहीं चलेगा. मुंबई नहीं हाँ, नहीं चलेगा. टैक्सी रिक्शा वाले कौन है? अरे नालायकानो, तुम्ही जा ना, बघू ना काय करायचं, आमचं आम्ही ठरवून घेऊ ना. तुम्ही यायच्या अगोदर आमच्या कोकणातले लोकच मुंबई चालवत होते. तुम्ही नाही तर मुंबईचं काही अडणार नाही, पण तुम्ही इथून गेल्यावर तुमचं पोट भरेल का? तुमच्या लेकरा बाळाच्या तोंडात भाकरीचा तुकडा जाईल का? याचा विचार करा. तुम्ही आमचा नका विचार करू. आम्ही काय करायचं बघून घेऊ. या महाराष्ट्राने एका देशावर राज्य केलंय. तुम्ही आम्हाला नका धमक्या देऊ. प्रताप सरनाईकांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला प्रत्येक मराठी माणसानं पाठिंबा दिला पाहिजे. कोणी विरोध करता कामा नये. ते गुणरत्न सदावर्तेसारखा एक अतिशहाणा वकील, कुठले लॉजिक नाही आहे. मला सांगा, जर मराठी माणूस जर बेंगलोरमध्ये जाऊन ज्यावेळेस काही व्यवसाय करत असेल तर त्याला कन्नड भाषा किमान अवगत असली पाहिजे. आम्ही काय म्हणतो, सगळं ग्राहक तुमच्या रिक्षात आणि टॅक्सीत बसणारे मराठी माणसं. परवा एकाने सांगितलं
की टॅक्सी कुठली बिहारमधली, नंबर दाखवला कुठला महाराष्ट्राचा, आणि हा इथं ओला उबेरमध्ये चालवतोय. इतकं ते हे लोक बेकायदेशीर काम करतात. बरोबर प्रताप सरनाईकांनी घेतलेला निर्णय, त्यांची नस बरोबर प्रताप सरनाईकने पकडली. तुम्हाला मराठी शिकावंच लागेल, आणि मराठी शिकायचं नसेल तर तुम्हाला महाराष्ट्र सोडावं लागेल. महाराष्ट्रात तो धंदा करता येणार नाही. धन्यवाद.